हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्राध्यापक रवी शेळके छत्रपती संभाजीनगर येथून शिक्षश्री एज्युकेअर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपण एक मागे व्हिडिओ टाकला होता की 2026 कृषी प्रवेश प्रक्रिया वायसीएम विद्यापीठांतर्गत सुरू झाली आहे म्हणून। तर त्या संदर्भातील आपण एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला होता आणि एक यूट्यूबवरती टाकला होता। इंस्टाग्रामवर जवळपास 60,000 पर्यंत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्यावरती प्रेम केलं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। तसेच यूट्यूबवर सुद्धा 10,000च्या वरती त्या व्हिडिओला विद्यार्थ्यांनी बघितलंय, लाईक केल्यात, कमेंट्स केल्यात। त्यामध्ये असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेत आणि मी म्हणून एक जबाबदार प्राध्यापक असल्या कारणाने एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण जे काही प्रश्न विचारलेत त्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी आजचा व्हिडिओ असेल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपल्याला सुद्धा मुक्त कृषी विद्यापीठ, ज्याला आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत आपल्याला मुक्त विद्यापीठातून जर कृषी पदविका घ्यायची असेल तर आपण नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम आपल्याला आव्हान असेल की तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येतो। तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी असे प्रश्न विचारलेत की सर, हे वायसीएम विद्यापीठातून खरोखर कृषी पदविका करता येते का? बरेचसे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती ज्यांचं डिग्री पीएचडी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी तर मला ट्रोल सुद्धा केलं की सर, वायसीएम मधून कुठल्याही प्रकारची डिग्री भेटत नाही किंवा पीएचडी भेटत नाही, एमएससी भेटत नाही आणि विद्यार्थ्यांना तुम्ही खोटे आश्वासन देतायत, खोटी माहिती देताय। तर अशा हेडग्यांना मला सांगायचं की बाळांनो, तुम्हाला जर माहिती नसेल तर कृपया एकदा वायसीएम विद्यापीठ नाशिकला व्हिजिट करा किंवा माझ्या कॉलेजला किंवा ज्या ज्या ठिकाणी मुक्त कृषी शिक्षणाचे केंद्र आहे त्या ठिकाणी जावा। असंख्य विद्यार्थी आज कृषी सहाय्यक म्हणून जॉईन आहेत, ग्रामसेवक म्हणून जॉईन आहेत, असंख्य शासकीय नोकरीसाठी जॉईन आहेत, असंख्य भरतीमधील विद्यार्थी, जे विद्यार्थी किंवा जे लोक आर्मीमध्ये नोकरीला आहेत अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा या वायसीएम विद्यापीठाच्या याच्यावरती रिटायर झाल्यानंतर नोकऱ्या मिळवल्यात। त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारची खोटी आश्वासनं, खोटी प्रलोभनं देत नाहीत। हा, एवढं मात्र खरं आहे की मागच्या 3 वर्षापासून म्हणजे 2019 पूर्वीचे जे काही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन होते, परंतु 2023 पर्यंत अशा सर्वच विद्यार्थ्यांना मुक्त कृषी विद्यापीठानं पदवी म्हणजे डिग्री बहाल केली। विद्यार्थी मित्रांनो, तर ही गोष्ट प्रामुख्याने आम्ही सुद्धा नमूद करतो आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही सांगितले की इथून पुढे किंवा मागच्या वर्षापासून फक्त पदविका कोर्सेस चालू आहेत, म्हणजे डिप्लोमा कोर्सेस चालू आहेत। आता आजच्या व्हिडिओतून आपण माहिती काय घेणार विद्यार्थी मित्रांनो, या पदविका कुठल्या कुठल्या असतील, जसे की विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेत, सर माझं 10वी पास आहे, मी BA झालोय, मी MA झालोय, माझं मास्टर झालेलं आहे, मी सायन्स फॅकल्टीतून आहे, मी प्रवेश घेऊ शकतो का? यासाठी फीस किती लागेल, कधी सुरुवात करायला पाहिजेत, परीक्षा पद्धती कशा पद्धतीने असेल, अशा सर्वच विषयांची उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार। तर तुम्हाला विनंती आहे की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण तुमच्या सर्वच प्रश्नांचं निरसन मी आजच्या व्हिडिओमधून करणार आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की तुम्ही शेअर करा। जे विद्यार्थी आणि मुक्त कृषी विद्यापीठाचं धोरण आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकतात की ज्ञानगंगा घरोघरी यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकारण्यासाठी हे जे विद्यापीठ सुरू केलंय, ज्ञानगंगा घरोघरी, या धर्तीवरती जे विद्यार्थी ज्यांचं शिक्षणापासून वंचित आहेत, 10वी झालं किंवा तुम्ही नोकरीला आहात किंवा घरकाम करणाऱ्या महिला असतील, स्लम एरियातील विद्यार्थी असतील, अशा कुठल्याही विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ मुक्त विद्यापीठ हे काम करते। तर याच माध्यमातून आपले कृषीचे वेगवेगळ्या पदविका आहेत। मी पदविका आणि पदवी जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून PG PhD केले असतील किंवा MSc केले असतील किंवा काय असेल, त्या विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं किंवा त्या ट्रोल करणाऱ्या लोकांना सांगायचं की पदविका म्हणजे डिप्लोमा होतं बरं, आणि पदवी म्हणजे डिग्री असतं। म्हणून आम्ही व्हिडिओमध्ये उल्लेख केला की पदविका प्रवेश, बरोबर आहे। त्यामुळे आपण सुद्धा एकदा जाणीवपूर्वक बघा आणि जर काही शंका असतील तर मला प्रत्यक्ष येऊन एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयातून भेटू शकतात। मी तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी तयार आहे, कारण जे होतकरू विद्यार्थी आहेत, ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे, त्यांना कुठल्याही प्रकारे या चुकीच्या माहितीमधून आम्ही प्रलोभन दाखवण्याचं काम करणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न तुमचे घेणार आहोत, ते म्हणजे पात्रता काय, याच्या कृषी पदविका आहेत, ज्यामध्ये कृषी अधिष्ठान आहे, कृषी पत्रकारिता आहे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आहे, रेशीम उत्पादन प्रकल्प आहे आणि उद्यानविद्या आहे। याच्यासाठी पात्रता काय ते आपण एक पाहणार आहेत। वयोमर्यादा काय ते एक पाहणार आहेत। वयोमर्यादेच्या बाबतीत आताच क्लिअर करतो, तुमचं वय 18 ते 80 किंवा 100 किती जरी असेल तरी याला वयोमर्यादा नाही, कोणीही व्यक्ती आवश्यक ऍडमिशन घेऊ शकतो। आवश्यक कागदपत्र काय ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहेत। परीक्षा पद्धती कशा पद्धतीने असते ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहेत। अभ्यासक्रमाची रचना काय ते पाहणार आहोत आणि फायदे, कमी खर्चात शिक्षण होतं, नोकरीच्या अनेक संधी आहेत आणि पदोन्नतीसाठी सुद्धा उपयुक्त आहेत, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावरती आपण आजच्या व्हिडिओमधून प्रकाश टाकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या पलीकडे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फोन कॉल्स केलेत, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन कॉल्स अटेंड झाले नाहीत किंवा इंस्टावरती
इंस्टाग्रामवरती सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारलेत, तर तुमच्यासाठी म्हणून विद्यार्थी मित्रांनो मला हे सांगायचं आहे की या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्हाला आमची 2 माणसं मार्गदर्शन करणार आहेत. माझ्या महाविद्यालयामध्ये मुक्त विद्यापीठाचे ते काम पाहतात. त्यामध्ये श्री सोनवणे सर म्हणून यांचा तुम्ही नंबर नोट करू शकतात. तर तो नंबर आहे 95 45 97 21 12 आणि डॉक्टर कोयरे पाटील सर म्हणून आहेत, त्यांचा सुद्धा नंबर तुम्ही घेऊ शकतात 75 88 57 15 57. तर व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर या नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. ही दोघंही लोक तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेमध्ये फॉर्म भरण्यापासून तर ऍडमिशन पर्यंत मदत करू शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो आपण महत्त्वाच्या विषयावरती वळूयात की मुक्त कृषी विद्यापीठामध्ये कोणकोणत्या कृषीच्या पदविका चालतात, याचे फायदे काय काय आहेत. तर सर्वप्रथम मी या अगोदर बघून घ्या की विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये वेगवेगळे जवळपास 7 ते 8 म्हणजे जवळपास 10 कृषी पदविकेचे कोर्सेस आमच्या कृषी महाविद्यालयामध्ये चालू आहेत, जे की सर्वदूर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मुक्त कृषी शिक्षण केंद्र आहेत त्या त्या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतील. तर सर्वप्रथम आपण कोर्सेस कोणकोणते ते बघूयात, त्याचा कालावधी काय ते बघूयात, क्षमता किती असते आणि त्याची फीस किती लागते हे बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा की आपल्या एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयात तुम्ही बरेचसे विद्यार्थी नांदेड असेल, गडचिरोली असेल किंवा मुंबईच्या भागातून बरेचसे विद्यार्थ्यांनी फोन कॉल्स केले की आम्ही ऍडमिशन कुठे घेऊ शकतो. तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा कृषी महाविद्यालयामध्ये आणि कृषी विज्ञान केंद्रांमध्ये याचे प्रोग्राम चालतात. प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर हे आपलं होम सेंटर आणि महाराष्ट्राचं सेंटर पॉईंट असल्यामुळे एमजीएमच्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये आपला हा कोर्स चालू आहे. तर सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो की पहिला कोर्स आहे आपला माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र. हा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्राच्यासाठी प्रत्येक याच्यामध्ये जवळपास 60 विद्यार्थ्यांसाठी इंटेक असते. 9वी पास विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतो. 1 वर्षाचा कालावधी आणि त्याला फीस असेल 8,177 रुपये फक्त. आणि ही जी फीस आहे विद्यार्थी मित्रांनो ती 1 टाइम फीस तुम्हाला पेड करायची आहे. 1 टाइम एकाच टप्प्यामध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटीला फीस पेड करायची असते. कुठेही फीस ऑफलाईन पद्धतीने देण्याची आवश्यकता नाही. क्लिअर. आता पुढचा कोर्स आपण बघूया. याचे फायदे काय माळी कोर्स करण्याचे. तर महानगरपालिकांमध्ये माळीचे ज्या जागा निघतात, गार्डनर म्हणून ज्या जागा निघतात त्यासाठी तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकतात. प्रायव्हेट माळी म्हणून तुम्ही काम करू शकतात. ओके, गार्डनर म्हणून काम करू शकतात. आता पुढे बघा की दुसरा कोर्स आहे तो म्हणजे कृषी अधिष्ठान प्रमाणपत्र. आता हा जो कृषी अधिष्ठान प्रमाणपत्र कोर्स आहे हा सर्वात महत्त्वाचा कोर्स आहे, कारण या कोर्सच्या बेसिसवरती याला आपण फाउंडेशन इन ॲग्रिकल्चर सायन्स हा कोर्स म्हणतो. या कोर्सच्या भरोश्यावरती पुढचे जे कोर्सेस तुमचे एबीएम असेल, पत्रकारिता असेल किंवा हॉर्टिकल्चर असेल किंवा फळबाग उत्पादन पदविका असेल किंवा रेशीम उत्पादन असेल याच्यासाठी प्रवेश भेटतो. तर हा जो कोर्स आहे कृषी अधिष्ठान प्रमाणपत्र यासाठी 80ची इंटेक आहे. याला एलिजिबिलिटी काय किंवा शिक्षण काय पाहिजे, तर तुम्ही 10वी पास असा नापास असा काही हरकत नाहीये. माळी प्रमाणपत्र जर तुम्ही केलं असेल तरी तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळेल आणि कालावधी 1 वर्षाचा असेल. याला फीस मात्र 200 रुपये वाढून येत 8,316 रुपये या कोर्ससाठी फीस आहेत. आता सोप्या भाषेत सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचं ॲग्रिकल्चरचं कुठलंही बॅकग्राऊंड नाहीये असे विद्यार्थी 10वी पास असेल, नापास असेल, 12वी पास, नापास, तुम्ही डिग्री केली असेल, पीजी केली असेल, काही अडचण नाही. परंतु तुमचं ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड नसेल, म्हणजे तुम्ही ॲग्री डिप्लोमा केला नसेल किंवा ॲग्रीचं तुमची डिग्री नसेल तर तुम्हाला हा फाउंडेशनचा कोर्स करणं अनिवार्य आहे. तर या कोर्स तुम्हाला 1 वर्षाचा कोर्स आहे. 80ची इंटेक प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. 8,316 रुपये फीस आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डॉक्टर कोयरे पाटील सर, जे आमची तुम्हाला मी नंबर दिला मगाशी, हे कोयरे पाटील सर या कोर्ससाठी कोऑर्डिनेटर आहेत. ते तुम्हाला या विषयी संबंध सर्व माहिती तुम्हाला देतील, मार्गदर्शन करतील. आता विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं की प्रवेश प्रक्रिया कृषी अधिष्ठान केल्यानंतर किंवा माळी केल्यानंतर तुम्हाला पुढच्या पदविकेसाठी प्रवेश मिळतो. आता समजा आपण कृषी अधिष्ठान ही प्रवेश तुम्ही डिप्लोमा या ठिकाणी कंप्लीट केला. आता तुम्हाला पुढचा डिप्लोमा करायचा आहे तो म्हणजेच कृषी व्यवसाय व्यवस्थापन. बरोबर आहे. आता पुढचे जे डिप्लोमा असतात ते जवळपास 8 डिप्लोमा तुम्हाला उपलब्ध आहेत, ज्याचे वेगवेगळे फायदे सुद्धा पाहायला मिळतात. आता कृषी अधिष्ठान केल्यावरती तुम्हाला डिप्लोमा मिळेल का, तर बिलकुल मिळणार नाही. कृषी अधिष्ठान केल्यानंतर तुम्हाला 2ऱ्या वर्षासाठी पदविकेला प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचे 2 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट होतो किंवा पदविका पूर्ण होते. त्या बेसिसवरती आता तुम्ही कृषी व्यवसाय व्यवस्थापन ही पदविका पूर्ण केली. आता आपण असं पकडूयात कृषी व्यवसाय व्यवस्थापन ही पदविका आहे ज्याला आपण डिप्लोमा इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, इतका क्रीम कोर्स विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही कुठल्याही खते बियाण्याच्या पेस्टिसाइडच्या कंपनीमध्ये काम करत असाल तर प्रमोशनसाठी हा डिप्लोमा तुम्हाला कामात येतो. कृषी सहाय्यकसाठी सुद्धा तुम्हाला इलिजिबल करतो, म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारीसाठी आणि वेगवेगळ्या शासकीय पोस्टसाठी. याच्या 60 जागा आपल्या महाविद्यालयामध्ये पाहायला मिळतात. कृषी अधिष्ठान पास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा कृषी विद्यापीठाची पदवी किंवा पदविका तुम्ही पास असणं महत्त्वाचं आहे.
हा सेकंड इयरचा कोर्स आहे, म्हणजे 2 वर्षाचा पहिले एक फाउंडेशन कोर्स आणि हा एक 8,776 रुपये फीस आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन फीस भरायची, कुठला 1 रुपया शिल्लकचा लागणार नाही. त्यानंतर चौथा कोर्स असतो जो की फाउंडेशन केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतो, तो असतो कृषी पत्रकारिता पदविका. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फाउंडेशन केलं असेल आणि एबीएम केलं असेल किंवा हॉर्टिकल्चर केलं असेल असे विद्यार्थी या पत्रकारितेला प्रवेश घेऊ शकतात. मी मागच्या 8 वर्षापासून हे कृषी पत्रकारिता शिकवतो, कारण माझं एक्सटेन्शन आहे. म्हणून या कोर्ससाठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर या 60 इंटेक आपल्या महाविद्यालयामध्ये आहे. यासाठी तुम्ही कृषी अधिष्ठान किंवा यापैकी कुठलाही डिप्लोमा जर पास असेल तर तुम्हाला प्रवेश घेता येईल. याचा फायदा काय या कृषी अधिष्ठानचा कृषी पत्रकारितेचा मित्रांनो, तर तुम्हाला जर कृषी क्षेत्रामध्ये जर पदविका केल्यानंतर तुम्हाला जर रिपोर्टर व्हायचं असेल, जसं की ॲग्रोवन असेल किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड वेगवेगळ्या याच्यामध्ये पेपर्समध्ये सुद्धा तुम्हाला रिपोर्टर होता येतं. खते, बियाणे आणि औषधाच्या कंपन्यांमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळेल आणि कृषी सहाय्यक पदविकासाठी किंवा कृषी सहाय्यक या नोकरीसाठी सुद्धा तुम्ही पात्र होतात. यासाठी सेम एलिजिबिलिटी आहे. सेम 1 वर्षाचा कोर्स आहे. फाउंडेशन नंतर 8,776 रुपये फीस आहे. पुढचा आणि महत्त्वाचा कोर्स आहे तो म्हणजेच फळबाग उत्पादन पदविका, ज्याला आपण हॉर्टिकल्चर म्हणतो. यासाठी सुद्धा आमच्या महाविद्यालयात किंवा बऱ्याच ठिकाणी 60चे इंटेक आहे. कृषी अधिष्ठान पास तुम्ही पाहिजेत. त्यानंतर कृषी विद्यापीठाची वेगळी पदविका तुमच्याकडे पाहिजेत. 2 वर्षाचा हा कोर्स आहे. 8,776 रुपये याला सुद्धा फीस आहे. पुढचा आहे भाजीपाला उत्पादन. आता हॉर्टिकल्चर हे जे डिप्लोमा आहेत याचे काय फायदा होतो सर, तर तुम्ही जर फ्रूट आणि ऑर्चर्ड्समध्ये काम करण्याची तुमची इच्छा असेल, प्रोसेसिंग प्लांटमध्ये तुम्हाला जाण्याची इच्छा असेल किंवा वेगवेगळ्या हॉर्टिकल्चर रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर या डिप्लोमावरती तुम्हाला जॉब मिळतो. त्यामुळे असंख्य ठिकाणी हॉर्टिकल्चर तुम्ही नर्सरी तुमची उभी करू शकतात. वेगवेगळ्या बियाणे, खते या यासाठी सुद्धा तुमचं लायसन्स सुद्धा मिळेल. त्यानंतर कृषी सहाय्यकसाठी सुद्धा तुम्ही पात्र होतात. परंतु प्रामुख्यानं फळबाग उत्पादनामध्ये तुम्ही ॲज अ काउन्सिलर म्हणून सुद्धा काम पाहू शकतात. सेम पीस या दोन्ही डिप्लोमाचे आपल्याला पाहायला मिळते. आता त्यानंतर पुढचं विद्यार्थी मित्रांनो ते आहे फुलशेती व प्रांगण विद्या. याच्यामध्ये काय होतं, ही जो डिप्लोमा आहे हा स्पेसिफिकली तुम्हाला फ्लोरिकल्चर करायचं असेल किंवा नर्सरीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फुलझाडांची नर्सरी उभी करायची आहेत, वेगवेगळे गार्डन डेव्हलप करायचे आहेत, यासाठी हा डिप्लोमा अत्यंत महत्त्वाचा आहे. 60चे इंटेक आहे. कृषी अधिष्ठान किंवा वरीलपैकी कुठलाही डिप्लोमा तुमचा झाला असेल तरी तुम्हाला ॲडमिशन भेटते. 1 वर्षाचा कोर्स आहे. फाउंडेशन नंतर 8,776 रुपये फीस आहे. आता यानंतर पुढे जाऊन बघा विद्यार्थी मित्रांनो, 2-3 महत्त्वाचे कोर्स आहेत आपल्याकडे. ते म्हणजेच रेशीम उत्पादन प्रक्रिया, रेशीम उत्पादन पदविका आणि रेशीम उत्पादन प्रमाणपत्र. आता याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलो आपण तर तो जो कोर्स आहे तो आहे रेशीम उत्पादन म्हणजेच सेरिकल्चर. याच्या आपण माध्यमातून आपण पाहतो सेरिकल्चर डिप्लोमा. 40ची इंटेक आमच्या महाविद्यालयामध्ये आहेत. 12वी किंवा 10वी उत्तीर्ण किंवा पदविका उत्तीर्ण विद्यार्थी तुम्ही याला पात्र होऊ शकतात. 10वी असेल, 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा फाउंडेशन तुमचं असेल तर रेशीम उत्पादन पदविकेला तुम्ही प्रवेश घेऊ शकतात. रेशीम उत्पादन प्रमाणपत्रासाठी 8वी पासवर सुद्धा प्रवेश तुम्ही घेऊ शकतात. 1 वर्षाचा कोर्स आहे आणि रेशीम उत्पादन प्रमाणपत्र जे आहे शेवटचं हे 3 महिन्याचा अगदी कोर्स आहे. रेशीम उत्पादन पदविकेसाठी 8,776 रुपये फीस आहे आणि हे जे प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे असेल हे 4,289 रुपये फीस आहे. आपल्याच महाविद्यालयामध्ये या ठिकाणी ककूनचं म्हणजे तुम्हाला तुती लागवडपासून तर रेशीम उत्पादनापासून धागा निर्मिती केंद्राचं भव्य युनिट त्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे सर्व प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला या डिप्लोमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर रेशीम उत्पादन प्रमाणपत्र फक्त सर्टिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर अगदी नाममात्र फीस 4,289 रुपये फीस आहे आणि रेशीम उत्पादन पदविकेसाठी 8,776 रुपये आहे. तुम्ही घरी जाऊन स्वतःचा रेशीमचा उद्योग व्यवसाय उभा करू शकतात, रेशीम उत्पादनाचा व्यवसाय उभा करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढे जाऊन आता आपण पाहणार आहोत की यासाठी संधी काय काय आहेत किंवा कुठे कुठे कामात येतो. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी बघा की हे जे डिप्लोमा आहेत या डिप्लोमामध्ये संधी कुठे कुठे उपलब्ध होतात ते एकदा बघा. कारण खोटं तुम्हाला काही सांगायचं नाही, याची शाश्वत तुम्ही कृषी विद्यापीठात जाऊन सुद्धा करू शकतात. यावरती संधी काय तर बँकेत कर्ज मिळण्यास तुम्हाला मदत होते. त्यानंतर कृषी सेवा केंद्रासाठी परवाना मिळतो. पर्टिक्युलरली खते आणि बियाणे, आम्ही पेस्टिसाइड म्हणणार नाही, खते आणि बियाण्याचं लायसन्स त्या ठिकाणी मिळतं. कृषी सेवक, कृषी सहाय्यक, सहाय्यक कृषी अधिकारी या पदासाठी पात्र होता येते. बियाणे, खते आणि कीटकनाशके या कंपन्यांमध्ये प्रमोशन तुम्हाला भेटतात, नोकऱ्या भेटतात. रोपवाटिका सुरू करता येतं, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम उत्पादन सुरू करता येतं. त्यानंतर नामांकित ठिबक आणि तुषार सिंचनाच्या कंपन्यांमध्ये सुद्धा नोकऱ्या आहेत. कृषी विद्यापीठ संशोधन केंद्र या ठिकाणी सुद्धा तुम्हाला माळी असेल, कृषी अधिष्ठान, व्यवसाय व्यवस्थापन या केल्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कामासाठी संधी आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये काय विशेष आहे तर तज्ञ अनुभवी प्राध्यापक आहेत जसे की आमच्यासारखे आहेत. प्रशस्त आकर्षक इमारत आहे, डिजिटल क्लासरूम आहेत, सर्व सुयुक्त संशोधन प्रक्षेत्र आहे.
कमावू शिका योजना आहे, ज्या माध्यमातून कमावू शिकाच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी काम करून सुद्धा हे शिक्षण तुम्ही घेऊ शकतात. आता याच्या पुढे जर गेलो आपण तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा की आपल्याला या ठिकाणी काय काळजी घ्यायची आहे. तर याची आता ऍडमिशन प्रक्रिया झाली, तुम्हाला ऍडमिशन प्रक्रिया समजली की सर वन टाइम फीस भरायची आहे, 10वी पास नापास असेल तर कृषी अधिष्ठान करायचे, त्यानंतर बाकीचे डिप्लोमा करता येतील. बाकीचे डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही कुठलेही 3-4 डिप्लोमाही करू शकतात, पदविका मिळेल. यानंतर परीक्षा पद्धती कशा पद्धतीने असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही संपर्क सत्र असतात, ते शनिवार किंवा रविवारी असतात. त्यानंतर तुमच्या अंतर्गत परीक्षा असतात, त्या अंतर्गत परीक्षा तुम्हाला द्यायला लागतात. अंतर्गत परीक्षा प्रात्यक्षिक 20 मार्काची असते, थिअरी 20 मार्काची असते. त्यानंतर फायनल प्रॅक्टिकल परीक्षा असतात, त्या असतात तुमच्या 40 मार्काची फायनल प्रॅक्टिकल, 80 मार्कासाठी फायनल प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असते, पैकी तुमचे 20 मार्क इंटरनल ग्राह्य झालं, म्हणजे 100 मार्काचं फायनल प्रॅक्टिकल, 100 मार्काचं तुमचं थिअरी एक्झामिनेशन असते. त्यापैकी 20-20 मार्क तुमचे इंटरनल प्रॅक्टिकलसाठी असतात, प्रॅक्टिकल आणि थिअरी. तर त्यासाठी 4 दिवस प्रॅक्टिकल असतात, 4 दिवस थिअरी एक्झामिनेशन असते. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही सेंटरवरती तुम्ही ऍडमिशन घेतलात तरी सुद्धा तुमचा डिप्लोमा सहजरित्या पूर्ण होतो. अशा पद्धतीने परीक्षा पद्धती असते. फीस वन टाइम पेड करायची, तुमचा PRN नंबर जनरेट होतो, यावरती संधी अमर्यादित. आता पुन्हा एकदा जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आमच्या कॉलेजचे इथं संपर्क क्रमांक मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. हे संपर्क क्रमांकावरती तुम्ही नक्कीच संपर्क करू शकतात. दिलेल्या लोकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपलं भविष्य साकार करा. आमचे वेगवेगळे कोऑर्डिनेटर आहेत. डॉक्टर कोहाळे मॅडम म्हणून त्या ठिकाणी कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहतात, सेंटर कोऑर्डिनेटर आहेत. डॉक्टर कोयरे पाटील सर फाउंडेशनसाठी आहेत. डॉक्टर निलेश रोडे सर त्या ठिकाणी तुम्हाला जो सेरिकल्चर डिप्लोमा म्हटलं मी त्यासाठी काम पाहतात. प्राध्यापक किरण जाधव सर सुद्धा रेशीम उत्पादनासाठी आहेत. मी स्वतः प्राध्यापक रवी शेळके तुम्हाला ABM असेल, पत्रकारिता असेल, हॉर्टिकल्चर असेल यासाठी सुद्धा मार्गदर्शन करेल. श्री आनंद सोनवणे सर हे सुद्धा तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेमध्ये सर्व फॉर्म भरून देण्यापासून सर्व प्रक्रिया राबवण्यासाठी ते स्वतः तुम्हाला मदत करतील. तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे आपल्या शंकांचं निरसन झालं असेल अशा पद्धतीचा हा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. श्री आनंद सोनवणे सर आणि कोयरे पाटील सर यांचा नंबर तुम्हाला आहे. काही शंका असेल तर या दोघांना तुम्ही कधीही फोन करू शकतात, ऍडमिशन कन्फर्म करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल, आपले कोणी बहीण भावंड असतील, नातेवाईक असतील ज्यांना कृषीचं पदविका घेऊन खताचं दुकान टाकायचंय, लायसन घ्यायचंय, बियाण्याचं दुकान टाकायचंय, कृषी सहाय्यक या पदासाठी अर्ज करायचा आहे किंवा वेगवेगळ्या कृषी विद्यापीठामध्ये अर्ज करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ द्या. आपल्याला काही अडचण असेल तर माझा सुद्धा नंबर आहे, आपण नंबरवरती संपर्क करा आणि आपलं मुक्त कृषी विद्यापीठातून बहिस्त मार्गाने रेग्युलर येण्याची गरज नाही, बहिस्त मार्गाने शिक्षण घेण्याचं स्वप्न साकार करा. व्हिडिओ आवडल्यास शिक्षाश्री एज्युकेअरला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू वन्स अगेन.